कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता. राजन साळवींनी शिवसेनेत पक्षप्रवेशाचा शब्द दिलाय. शिवसेना नेते किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. पुण्यातील सभेत राज ठाकरेंचा फतवा. तर देशात संविधान वाचवण्याची लढाई सुरू असताना हे फतवे काढतायत. संजय राऊतांचा ठाकरेंवर हल्लाबोल. अजित पवारांनी घरात दमदाटी करावी. त्यांची दमदाटी आम्ही खपून घेणार नाही. निलेश लंकेंना सज्जड दम देणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळेंचा निशाणा. नाशिक शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारात भुजबळ सहभागी. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची होती चर्चा. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये. मविया उमेदवार गोवाल पाडवींसाठी घेणार प्रचार सभा. चंद्रशेखर बावनकुळे आणि विजय वडट्टीवारांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. आक्षेपार्ह जाहिरात प्रकरणी बावनकुळेंवर तर वादग्रस्त विधानामुळे वडट्टीवारांवर गुन्हा. रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अपात्रतेची नोटीस. आमदारकीचा राजीनामा न देता शिवसेनेत प्रवेश केल्याला नोटीस. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांकडून सभा, रोड शोचा धडाका. चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी होणार मतदान. पाणी टंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद. लासलगाव बंदच्या हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट. पुण्यातील हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी घेतली भेट. उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर. विविध संघटनांच्या घेणार भेटीगाठी. एकनाथ शिंदेंनी परवानगी दिल्यास राजापूर विधानसभा लढणार. किरण सामंतांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. मुंबई रोड शो करणार. आता आले आहे ना रस्त्यावर. हा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. मोदींच्या रोड शोवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार राहून संसदेत एकदाही ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी प्रश्न विचारला नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची रावसाहेब दानवेंवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो. 15 मे रोजी होणाऱ्या रोड शोसाठी भाजपची जय्यत तयारी. 2 दिवस राज्यात पावसाचा अंदाज. कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळीचा इशारा. पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारात उतरणार. अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात. आज नाशिकमध्ये महायुतीची बैठक. बैठकीला अमित ठाकरेही राहणार उपस्थित. नाशिकच्या राजगड कार्यालयात होणार बैठक. उपमुख्यमंत्री फडणवीसांची पुण्यातील गोखले नगरमध्ये जाहीर सांगता सभा. चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस. बहीण पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंची भर पावसात सभा. पंकजा मुंडेंना विजयी करण्याचं धनंजय मुंडे यांचं आवाहन. अफगाणिस्तानच्या उत्तर भागात पावसाचा हाहाकार. पावसामुळे अफगाणिस्तानातील 50 नागरिकांचा मृत्यू. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती. सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे मोठं नुकसान. झाडे कोसळल्याने घरांचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.